नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण ह्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण गुंतवणूक करा पण सर्वप्रथम स्वतःमध्ये या विषयावर चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन करणार आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी रावले सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. रावले सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत असतात. चला तर आज आपण जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून नेमकी ह्या विषयाबद्दल. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पासवर्ड आज जाणून घ्यायचा आहे नेमका श्रीमंत कसं व्हायचं याच्याबद्दल. पण आजचा जो विषय आहे गुंतवणूक करा पण सर्वप्रथम स्वतःमध्ये, म्हणजे नेमकं काय, त्याविषयी काय आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? आजच्या डेटमध्ये अनेक माणसं मी पाहिले आहेत की म्हणा ना पैसे कमवायच्या मागे असतात, पैशाच्या मागे पडत असतात आणि सक्सेसफुल होण्याच्या मागे असतात. पण त्यांना हे कळत नाही, व सक्सेसफुल जर तुम्हाला आयुष्यात व्हायचं असेल, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा हा तुम्ही योग्यरित्या वापर केला म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जर जे यंगस्टर्स आहेत, स्पेशली यंगस्टर्स आहेत जे शाळा कॉलेज करतात किंवा कॉलेजमधनं बाहेर निघून आता जे आपलं करिअर बनवायच्या नादात मार्गावर आहेत, त्यांना मला एक गोष्ट बोलायची आहे की बाबा पहिली गुंतवणूक स्वतःमध्ये करा. तुमचा जो वेळ आणि पैसा हा तुम्ही योग्यरित्या वापर करा, स्वतःमध्ये गुंतवणूक करा, स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट करा. जर तुमचा पाया म्हणजे तुमचा बेस पक्का असेल, तुमच्यामध्ये काबिलियत असेल, तुम्हाला सक्सेस आणि तुम्हाला पैसा आपोआप तुम्हाला फॉलो करेल. त्याच्या मागे तुम्हाला पडायची गरज लागणार नाही. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. एकतर पैसा आणि अर्थातच वेळ याची गुंतवणूक करण्याची फार महत्त्वाची आजच्या काळाची गरज आहे. आणि आपण बघितलं तर आज आता 500 आणि 1000च्या नोटा खरं तर जुन्या बंद झालेल्या आहेत, त्यामुळे अनेक लोकांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे. आपण ह्याबद्दलही तुमच्याशी बोलणार आहोत. पण तत्पूर्वी मला विचारायचं आहे की जेव्हा आपण आपल्या स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतो तेव्हा खास करून कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्याबद्दल काय सांगाल? स्वतःमध्ये गुंतवणूक म्हणजे पहिलं तर तुमचे स्किल्स डेव्हलपमेंट असतील किंवा एज्युकेशन असेल किंवा हेल्थ असेल किंवा तुमचं बाकी काही गोष्टी असतील, त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे. अशा गोष्टी ज्या तुम्हाला स्वतःला डेव्हलप करता येते, इव्हन तुमचं पॅशन असेल, त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे. तरच तुमचं आयुष्य पुढे तुम्ही चांगलं जाऊ शकता आणि तुम्हाला म्हणता ना यशस्वी होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. बरोबर आहे. हे खरं तर हे पॅशन किंवा आपल्या एकूणच आपल्या शैक्षणिक ह्याच्याबद्दल झालं. मात्र जेव्हा खास करून पैशांच्या गुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा नेमकी गुंतवणूक ही कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याविषयी काय सांगाल? पैशाची जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता, तुम्ही ह्याच्याशी रिलेटेड सांगेन, बाकी पैसा गुंतवायचा कसा वगैरे त्याच्यावर आम्ही योग्यरित्या तुम्हाला दरवेळी मार्गदर्शन करत असतो. पण तुम्हाला जर पैसा गुंतवायचा असेल सुरुवातीला म्हणजे तुमचा स्वतःमध्ये गुंतवणूक करताना, तर मी बोलीन तर पहिलं तर तुम्ही पॅशन आपले जपा. कदाचित जे आज तुमचं पॅशन आहे ते उद्या तुमचं राशन बनू शकतं, म्हणजेच तुम्ही तुमचं ते करिअर बनू शकतं. आज मी अनेक लोक पाहिलेत की बाबा दुसरा इंजिनिअरिंग करतोय किंवा दुसरा डॉक्टरी करतो, मी तिकडे पडतो, पण त्याचा कल नसतो. तो एक काही प्रमाणामध्ये सक्सेसफुल होतो पण त्याच्यामुळे त्याला तेवढी सक्सेस मिळत नाही. ओके, तर माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला कुठलीही गोष्ट पॅशन, तुम्हाला कुठल्याही गोष्टी पॅशन असू दे, पण ती जपा, तुम्ही आयुष्यात भरपूर सक्सेसफुल व्हा. आमचे एक सर होते कॉलेजमध्ये असताना, त्यावेळी आम्हाला त्या सरांनी सांगितलेलं की दॅट इवन दो इफ यू आर अ कॉबलर, डू द बेस्ट इन इट. जर तुम्ही मोची जरी असाल त्याच्यावर तुम्ही चांगला कराल, तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल व्हा. दुसरा हे करतोय म्हणून त्यामागे पडायची गरज नाही. उदाहरण घ्यायचं माझं म्हटलं तर मला शेअर बाजार हे पॅशन होतं की मला स्टॉक मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक ह्याचं मला शिकण्याचं आणि करण्याचं पॅशन होतं. त्या रिलेटेड मी शिक्षण पण घेतलं, त्याच्यावर मी माझा कल दाखवत गेलो. आणि अशी जर पॅशन जर तुमच्यामध्ये असेल ना त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये, तर तुम्हाला कोणी तुमच्या मागे लागायची गरज नाही, तुम्ही स्वतःहूनच करायला लागणार. जर जी मुलं ज्यांना पॅशन नसतं त्यांच्या मागे आई वडील मागले बाबा कर अभ्यास किंवा कर आहे, पण किती दिवस लागणार मागे? शेवटी मुलामध्ये पण ती आवड असेल. जर आवड असेल सवड नक्की देते. जर आवड असेल तुम्ही आयुष्यात 99% मी सांगतो तुम्हाला की आयुष्यात तुम्हाला सक्सेसफुल होण्यामध्ये कोणी थांबू शकत नाही. तर पॅशन वरती पहिलं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. म्हणजे स्वगुंतवणूक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पॅशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं आता तुम्ही उदाहरण दिलं की तुम्ही कॉलेजपासूनच ह्या पॅशन होता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये वळलेला आहात आणि आज आता लाखो लोकांना तुम्ही मार्गदर्शन करताय. खरं तर एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर नक्कीच तुम्ही देखील मोठ्या पदावरती पोहोचू शकता. केवळ पॅशन असणं फार महत्त्वाचं आहे. मात्र ही झाली स्वगुंतवणुकीतली एक पहिली स्टेप, पॅशन. मात्र तितकंच आरोग्याबद्दलही तितकंच महत्त्व आहे आणि आरोग्य सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याविषयी तुमचं काय मत आहे? पैसा कमवणं, सक्सेसफुल होणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, माझ्या हिशोबाने सगळी दुनियादारी आहे. पहिलं जे येतं ते आपलं हेल्थ आहे. मला एक सांगा, तुमची हेल्थ ठीक नसेल, जर तुम्हाला आजार आले असतील,
जर तुम्हाला काही त्रास असतील आणि जर तुम्ही पैसा भरपूर कमवताय तर फायदा आहे का? नाही हो. आज जसं मॅडम म्हणाले की 500,000च्या नोटा बंद झाल्यात आता, राईट? तर त्यामुळे मला माहिती आहे किती लोकांची झोप उडालेली आहे. तर अशा वेळी म्हणतो ना आपण म्हणतो की बाबा पैसा कमवून काय फायदा, की बाबा ज्यांनी आपला म्हणा ना ब्लॅक मनी डिक्लेअर नसेल केला. तर माझं म्हणणं असं आहे की पहिलं जर तुम्ही काळजी घ्या, तुमच्या हेल्थवर तुम्ही पहिलं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आज मी अनेक लोक पाहिले म्हणा पैसा कमवण्याच्या नादामध्ये स्वतःकडे नीट बघत पण नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नसतो, काय त्रास आहे बघत नाही आणि टेन्शन घेऊन बसतात दुनियाभरचं आणि पैसे कमवत असतात. आणि एवढं टेन्शन येतं त्यांना पैसे कमवण्यामागे की नंतर जे कमवलेले आहेत पैसे ते त्यांच्या दीर्घकालीन आयुष्यामध्ये ते फक्त हॉस्पिटलमध्ये डॉक्टरमध्ये जातात, त्यांना वेगवेगळे आजार होत असतात. तर हे करू नये. आणि त्यामधलाच एक भाग सांगायचा म्हटलं हेल्थ वाईज तर आपल्या कार्यक्रमानुसार तर माझं म्हणणं असं की तुमच्याकडे कधी पण हेल्थ इन्शुरन्स हे फॉर शुअर असलंच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स नुसतं स्वतः नाही तर फॅमिली हेल्थ इन्शुरन्स असलं पाहिजे. पण अनेक लोक म्हणतात की बाबा हेल्थ इन्शुरन्स आमचे पैसे वेस्ट जातात, एवढे भरावे लागतात प्रीमियम. तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही योग्य एजंट शोधला तर असे अनेक प्लॅन्स आहेत इन्शुरन्सचे, हेल्थ इन्शुरन्सचे, की त्याच्यामध्ये तुम्हाला एक ठराविक प्रीमियम भरावं लागतं दर महिन्याला किंवा दर वर्षाला जे काय असेल फॅमिली प्रीमियम. त्यातनं तुमच्या फॅमिलीनं एकाचा जरी काही क्लेम निघाला, आयुष्यभर कुठलाही क्लेम निघाला ते पण तुमचे पूर्ण पैसे वसूल होतात जे तुम्ही ॲज अ प्रीमियम म्हणून भरत असाल. ते एवढे चांगले चांगले प्लॅन्स अवेलेबल आहेत जे लोकांना माहितीच नाही, ज्याच्याबद्दल आम्ही देखील गायडन्स लोकांना करत असतो. फक्त योग्य एजंट शोधणं गरजेचं. आजचे जे एजंट आहेत इन्शुरन्स एजंट ते काय करतात की बाबा स्वतःला म्हणजे त्यांना कमिशन कशामुळे जास्ती आहे त्याच्यामध्ये ते लोक जास्ती लोकांना त्याच्यावर भर देतात. तर म्हणून चुकीचा एजंट नसावा, योग्य एजंट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन करा. आणि तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे, मोर दॅन एनिथिंग अदर थिंग्स. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पाहिजे. अगदी फार महत्त्वाचं सांगितलं, कारण की इन्कम इन्व्हेस्टमेंट आपण करतच असतो वेगवेगळ्या प्रकारे, मात्र हेल्थ इन्व्हेस्टमेंट आजच्या काळाची गरज झालेली आहे. कारण की पुढे जाऊन हा पैसा तुम्हाला तुमच्या एकूणच सगळ्या जीवनासाठी वापरायला मिळू शकतो. हा सगळा महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही मांडलेलाच आहेत. मात्र स्किल बेस्ड नॉलेज ह्याच्यावरती देखील स्वगुंतवणूक करताना भर देणं आवश्यक आहे, त्याविषयी काय सांगाल? जसं आपले मोदी सर म्हणतात, त्यांनी देखील म्हटलेलं की आपल्या भारतामध्ये स्किल बेस्ड नॉलेजची फार कमी आहे. आज तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी वेगळं ज्ञान असलं पाहिजे. समजा भरपूर जण इंजिनियर बनतात, भरपूर जण डॉक्टर बनतात, भरपूर जण MBA करतात, पण जर तुमच्याकडे काहीतरी विशिष्ट ज्ञान असेल म्हणजे ना एक आयडिया असेल किंवा एक वेगळं काहीतरी असेल तुमच्याकडे, वेगळं स्किल असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटी येतात. ओके, तर तुमच्याकडे कौशल्य, जसं मी तुम्हाला म्हटलं पॅशन, जर तुमच्या पॅशनमध्येच काही कौशल्य असेल की त्याच्यावर तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट करू शकता. आज मी पाहिलं आपली मराठी माणसं फार कमी आहेत व्यवसायामध्ये. ओके, जे की पुढे तुम्ही भर दिला पाहिजे. ओके, घाबरायचं नाही व्यवसाय करताना. तर त्याच्यामुळे तुमचे स्किल्स डेव्हलप करण्यावर तुम्ही जास्ती भर दिला तर कदाचित तुम्ही भरपूर सक्सेसफुल होऊ शकता. जसं मी पण स्वतःचे मी आज गेले 7-8 वर्ष 6-7 वर्ष मी शेअर बाजारामध्ये आहे, पण त्यातनं पहिली 2 वर्ष फक्त स्किल्स डेव्हलप करण्यामागे लागलो. मी हे बघत नव्हतं की मला किती पैसा येतो किंवा सक्सेस झालो. मी एकदा केलं, पाया पक्का झाला माझा, तर मला माहिती सक्सेसफुल होणं फॉर शुअर आहे. जसं की एक बिल्डिंग बनत असते तर पाया बनायला वेळ लागतो, एकदा मजबूत करणं आवश्यक आहे, त्यानंतर बिल्डिंग फटकन बनते. बरोबर, स्किल फार असणं फार गरजेचं आहे. स्किल फार असणं आवश्यक आहे. आणि अर्थातच एकूणच हे सगळं नॉलेज जे आपल्याला प्राप्त होत असतं ते एका ठराविक आपण म्हणतो ना आपल्याला मिळालेल्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणातनं आणि एकूणच आपल्याला लाभलेल्या मार्गदर्शनातून मिळत असतं. आज तुम्ही ह्या निमित्ताने खरं तर आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करतायत. तुमचे वेगवेगळे कार्यशाळा देखील होत असतात. ठाणे, मुंबई, दादर इथे, त्याचबरोबर नाशिक, पुणे इथे देखील कार्यशाळा होत असतात. याविषयी देखील आपल्या प्रेक्षकांना आपण माहिती देणारच आहोत. मात्र सध्या आपण बघितलं तर 500 आणि 1000च्या नोटा बंद झालेल्या आहेत. ज्या जुन्या नोटा आहेत त्या बंद झाल्यात, त्यामुळे सगळ्या लोकांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे. चणचण कुठेतरी पैशांची भासते. मात्र जेव्हा आपण गुंतवणूक जर केली असेल, मी अगदी साध्या पिगी बँकेमध्ये जरी आपण रोजचे 10 रुपये जरी टाकले असतील तरी ते आज उपयोगी पडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पिगी बँक फोडून लोकांनी आज पैसे वापरायला सुरुवात केली, कारण की सुट्टे पैसे नसल्यामुळे. त्याविषयी काय सांगाल? आज ठीक आहे, जसं मोदी सर म्हणाले की बाबा सामान्य माणसाला काही दिवस त्रास होईल, पण हे देशाच्या भल्यासाठीच केलेलं आहे, त्यांचं हे योग्य आहे बोलणं. ओके, आणि जो आपल्याला जो काही दिवस जे सामान्य माणूस ज्यांनी म्हणता ना आपला पूर्ण व्हाईट मनी आहे, जे जेन्युइन आहेत त्यांना काही त्रास एवढा होणार नाही, काही दिवसच होईल. पण ज्यांचा काळा पैसा होता त्यांना भरपूर जास्ती त्रास होते. आणि आज मला सांगा लोक काळा पैसा काढवला टॅक्स वाचवण्यासाठी. तर माझं म्हणणं असं आहे की बाबा जरी तुम्ही म्हणता ना आपण जर एक चुकीचं काम केलं असतं तर आपण काही दिवस वाचू शकतो, पण एक ना एक दिवस आपल्याला त्याला सामोरं जायचंच आहे. तर माझं म्हणणं असं आहे की
हे सगळ्या गोष्टी न करता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर योग्यरित्या गुंतवणूक केली तर एवढे चांगले पैसे बनतात की तुम्ही गव्हर्नमेंटला आहे जो टॅक्स तो इमानदारीत पे करा ना, तर मग तुम्हाला भरपूर चांगला पैसा वाचतो. तुमची रात्रीची झोप भरपूर चांगली असेल, ती जी म्हणा ना ते तुमचं हेल्थ बिघडवणार नाही. आपण बोललो हेल्थबद्दल, तर माझं म्हणणं असं की योग्यरित्या गुंतवणूक करा. आम्ही अनेक कार्यशाळा घेतो ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने कसे पैसे वाढतील ह्याचं तुम्हाला योग्य ज्ञान देत असतो. तर तुम्ही जर योग्य गुंतवणूक केलीत तर तुम्हाला, आणि तुम्ही टॅक्सेस वगैरे सगळं पे केल्यानंतर तुम्ही म्हणा ना चांगल्या रीतीने तुमचं आयुष्य काढू शकता आणि तुम्हाला म्हणा नाही चांगली झोप लागेल त्याची. अर्थातच, कारण आता आपण बघितलं तर गेले 4 दिवस अनेक लोकांची झोपच उडालेली आहे. ज्यांच्याकडे खास करून काळा पैसा आहे त्यांची तर नक्कीच झोप उडाली असेल. टॅक्स भरावाच लागणार आहे, पण टॅक्स भरावा का नाही याबद्दलही अनेक लोकांना साशंकता असते. त्याविषयी तुमचं काय मत आहे? नक्कीच टॅक्स भरला पाहिजे. आज तुम्हाला सांगू, जर आज आपण जिवंत आहोत किंवा आज आपण जर यशस्वी होता तर आजूबाजूची ज्या गोष्टी आहेत म्हणजे आजूबाजूची डेव्हलपमेंट आहे किंवा जे आपल्याला सरकार करतं, सरकार भरपूर महत्त्वाचं आहे. जर सरकारकडे जर पैसा नसेल आणि जर सरकार चांगलं कार्य करेल तर आपल्या सामान्य माणसाला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे जे स्पेशली जे आपल्या ट्रान्सपोर्ट आहे, जे काय आहे ना, जे सरकारच्या योजना त्याचा आपल्याला लाभ मिळणार नाही. तर टॅक्स सरकारचं ज्या ज्या गोष्टींवरती कंट्रोल आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण खरं तर मोबदला खरं तर देणं आवश्यक आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. तर आपला टॅक्स हा भरलाच पाहिजे. थोडक्यात एक प्रामाणिक देशाचा नागरिक जर व्हायचं असेल तर टॅक्स भरणं आवश्यक आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर एकूणच प्लॅनिंग नेमकं कसं करायचं गुंतवणूक करताना हे देखील तुमच्याकडनं जाणून घ्या, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण जाणून घेतोय पासवर्ड श्रीमंतीचा शशांक रावले यांच्याकडनं. आणि आजचा विषय जो आहे तो गुंतवणूक करा पण सर्वप्रथम स्वतःमध्ये. आणि अर्थातच आपल्याला शशांक रावले ह्याविषयी अधिक मार्गदर्शन करतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. शशांक सर, सेल्फ अनालिसिस आणि प्लॅनिंग ह्याविषयी एकूणच तुमचं काय मत आहे? जर ह्याचं योगदान योग्य पद्धतीने आणि एकदम आपण चांगल्या पद्धतीने आपण केलं तर नक्कीच आपण चांगली गुंतवणूक करू शकतो का भविष्यात? येस, पहिले तर मी सेल्फ अनालिसिस बद्दल बोलेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यामध्ये किती सक्सेसफुल असाल किंवा नसाल, कालांतराने तुम्हाला सेल्फ अनालिसिस करणं म्हणजे आम्ही काय चुका करतोय, काय करतोय त्याच्यावर तुम्हाला सेल्फ अनालिसिस कालांतराने भरपूर गरजेचं आहे. कारण एकदा आपण मोठे झालो, आपलं म्हणा ना की आपल्यावर कोणाचे बर्डन नसतं किंवा आई वडील आपल्याला म्हणा ना तेवढं आपल्याला हे नाही करत, मार्गदर्शन नाही करत किंवा वारंवार चुका होतात त्या टाळायच्या असतील तर सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे. का माहितीये? कारण एक आपण विशिष्ट पायरी गाठली सक्सेस, तर आपल्याला वाटतं की हा बाबा मी म्हणा झालं आता माझ्या आयुष्यात काही वाचलं. तर लेट मी टेल यू की प्रत्येक व्यक्ती आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत हे डेव्हलपिंगच असते. ओके, बिकॉज सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. तो एक प्रवास आहे जो कधी संपत नाही. तर तुम्ही कालांतर स्वतःचा अनालिसिस, बाबा मी कुठे चुकलो, काय चुकीचं केलं, काय बरोबर केलं, हे करत आहोत तुमच्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट होतच जाईल. ओके, आणि जे दुसरं जे आहे आपलं प्लॅनिंग, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आयुष्यात काही करत असाल पण आणि एक्झिक्युशनला फार कमी वेळ लागतो. तुमच्याकडे योग्य प्लॅनिंग असेल ना तर एक्झिक्युशन फार कमी वेळ होते. तुमचं प्लॅनिंग नसेल, तुम्ही फक्त नुसतं डायरेक्ट कामाला लागलात तर एवढी कामाची ताळमळ होते, एवढीच गडबड होते की ते काम करण्यामध्ये जास्त वेळ जातो. आज आम्ही आमची फायनान्स कंपनी चालवतो, त्यामध्ये आम्ही प्लॅनिंगला जास्त वेळ देतो आणि नंतर एक्झिक्युशन करायला काही क्षणात असते, एक्झिक्युशन फटकन होऊन जातं. तर प्लॅनिंग करणं आयुष्यामध्ये फार गरजेचं आहे. हे का ते सांगतो तुम्हाला. प्लॅनिंग म्हणजेच काही मला कुठे पोहोचायचं आहे किंवा मला काय अचीव करायचं आहे हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. उदाहरण घ्या, समजा तुम्ही कुठेतरी प्रवासाला निघालात, तुम्हाला माहिती असतं बरोबर मला कुठे पोहोचायचं आणि त्या किती वेळात पोहोचायचं आहे. हे जर माहिती असेल तरच तुम्ही तुमचा प्रवास चालू करा ना. आपल्या आयुष्याच्या प्रवासाचं काय, आपल्याकडे प्लॅनिंगच नसतं, आपल्याकडे डेस्टिनेशन मला कुठे पोहोचायचं माहितीच नसतं अनेक लोकांना. मी आमच्या कार्यशाळेमध्ये अनेक लोकांना विचारतो किती लोकांचे गोल फिक्स आहेत आयुष्यामध्ये, तर 100 1-2 लोकांचे हात वर असावं बाबा माझे गोल फिक्स आहे. ते त्यांचे म्हणा ना किंवा किती दिवसात पोहोचायचं, किती वर्षात, त्यांना काहीच माहिती नसतं. तर हे असणं फार गरजेचं आहे. बिकॉज असं म्हटलं जातं, if you don't work for your goals, one day you have to work for some others goals. जर तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे गोल तुमचे नसतील तर तुम्हाला दुसऱ्यांच्या गोलसाठी आयुष्यभर काम करावं लागेल. तर तुमच्या आयुष्यात गोल असणं आणि प्लॅनिंग नुसार तुम्हाला काम करणं फार सगळ्यात महत्त्वाचं. आपलं एम गाठण्यासाठी प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते प्लॅनिंगच्या मार्फतच होणार आहे. म्हणजे थोडक्यात या दोन्हीचा मेळ गाठणं आवश्यक आहे आणि नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. हे झालं सगळं एकूणच प्लॅनिंग बद्दल आणि सेल्फ अनालिसिस बद्दल. मात्र जेव्हा स्वगुंतवणुकीचा विषय निघतो तेव्हा स्वगुंतवणुकीत कमवलेला पैसा किंवा साठवलेला पैसा हा आपल्याला किती फायदेशीर ठरू शकतो त्याविषयी काय सांगाल?
स्वगुंतवणूक कमवलेला पैसा पहिलं तर स्वगुंतवणूक जर तुम्ही योग्यरित्या केलीत ओके तर तुम्हाला पुढे जाऊन चांगले पैसे कमवायचेच आहेत बरोबर आहे. आणि एकदा तुम्ही चांगले पैसे कमवले तर कुठे गुंतवायचे काय करायचे त्याच्यासाठी आम्ही आहोतच तुमच्यासाठी ओके. आणखीन एक गोष्ट मला आठवली जी तुम्हाला सांगायला आवडेल मला ते म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार गरजेचं आहे अगदी. कुठल्याही गोष्टीचं. कारण आज मी पण स्वतःच्या आयुष्यात उभा आहे ते माझ्या एज्युकेशनमुळे कमी तर मी माझं प्रॅक्टिकल नॉलेज जे मी आयुष्यात घेतलं त्यामुळे मी जास्ती उभा आहे. तर इव्हन तुम्ही स्वगुंतवणूक जी आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यामध्ये देखील हवं. उदाहरणतः जेव्हा तुम्ही नोकरीला लागता आज मुलं पाहिलेत मी ती लोक कॉल सेंटर किंवा अशा ठिकाणी जिकडे जास्ती पैसा आहे तिकडे लागा. मी बोलू नको तुम्ही अशा ठिकाणी नोकरीला लागा जिकडे तुम्हाला जे पुढे आयुष्य जाऊन करायचं आहे जी फील्ड चूज करायची त्याच्या रिलेटेड तुम्ही नोकरी शोधा तुमची ओके. भले तिकडे तुम्हाला कमी पैसे मिळाले चालतील पण पहिलं तुम्हाला तिकडे नॉलेज आणि स्किल्स आणि तुमचे तिकडे डेव्हलप झाले पाहिजे आणि तुम्हाला त्या कंपनीमध्ये फ्युचर दिसला पाहिजे तरच जावा. तर हे करणं फार गरजेचं आहे. उदाहरण म्हणजे ते इन शॉर्ट तुमची गुंतवणूकच झाली ती राईट स्वगुंतवणूक झाली तर तसं करणं फार गरजेचं असं मला वाटतं. बरोबर आहे. हे खरं तर फार महत्त्वाचे विषय खरं तर तुम्ही या निमित्ताने मांडत आहातच. पण एकूणच आपण बघितलं तर स्वगुंतवणुकीला आजच्या काळात फार महत्त्व आहे. मात्र ही स्वगुंतवणूक नेमकी कशी करायची याबद्दलच अनेकांना माहिती नाहीये. त्याविषयी तुमचे 4 शब्द आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? पहिलं तर जर तुम्ही स्वगुंतवणूक करणार असाल तर जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की स्टेप बाय स्टेप जायचं आहे. पहिलं तर तुम्हाला म्हणा ना तुमचं हेल्थकडे पहिलं लक्ष द्यायचं आहे. तुमच्या स्किल्स डेव्हलपमेंटकडे आणि तुमचं पॅशन आहे त्यामागे जपायचं आहे. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेक्षकांनो की कुठलीही गोष्ट इझिली अचीव होत नाही तर त्याच्यामुळे पण खडखड प्रवास असतो. जसं मी माझ्या आयुष्यात देखील मी तेच म्हणजे लोकांना सक्सेस दिसते पण त्यामागे किती मेहनत घेतली आहे किती पैसा लावलाय. आता हे सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यामागे मी देखील भरपूर पैसा लावलाय मी देखील भरपूर मेहनत घेतली. ही एका प्रकारची स्वगुंतवणूकच झाली आणि तरच सक्सेस होऊ शकता. आज मला सांगा जर तुम्ही मेहनत घेत असाल आणि जर तुमच्याकडे सक्सेस नाही मग कोणाकडे येणार. बरोबर. तर म्हणून मग जर तुम्ही मेहनत घेत असाल तर मी 99% सांगतो की तुम्ही आयुष्यात सक्सेस होण्याकडून तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. नक्कीच खूप चांगला खरं तर कानमंत्र आपल्या प्रेक्षकांना तुम्ही दिलाय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर तुमच्या कार्यशाळेबद्दल आपली अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचे आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुंतवणूक करा पण सर्वप्रथम स्वतःमध्ये हा आजचा विषय आहे एकूणच आपला. आणि शशांक रावले आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन करतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर अर्थातच आज आपण कार्यशाळेबद्दल बोलूया. आता तुमची कार्यशाळा 14 नोव्हेंबरला नाशिक इथे आहे त्याविषयी काय सांगाल आणि पुढे कधी कधी कार्यशाळा असते? येस पहिलं तर आपली परवा म्हणजे सोमवारी आपली नाशिक इथे कार्यशाळा आहे. संध्याकाळी 5:45 ते 9:15ची वेळ आहे. आणि नाशिक मध्ये तुम्हाला येऊन फक्त कोणाला विचारा शालिमार चौक कुठे आहे कोणाला विचार नाशिकमध्ये भरपूर फेमस आहे. त्याच्यामध्ये IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचा हॉल IMA हॉलमध्ये तुम्हाला यायचं आहे. तिकडे शालिमार चौकात कोणाला विचारा तुम्हाला कोणी सांगेल 5:45ची वेळ आहे तुम्हाला तिकडे यायचं आहे आणि तुम्ही सेशन तो अटेंड करू शकता. या फक्त नाशिकच नाही तर त्याच्यानंतर आमच्या ज्या कार्यशाळा आहेत त्या मुंबईमध्ये पहिलं तर दादर या ठिकाणी आमची 21 तारखेला कार्यशाळा आहे. त्यानंतर 22 तारखेला म्हणजेच मंगळवारी आमची पुण्यामध्ये कार्यशाळा आहे. त्यानंतर मग बुधवारी ठाण्यामध्ये आमची कार्यशाळा आहे 23 तारखेला. तुम्ही या कुठल्याही कार्यशाळा तुमच्या वेळे आणि तुमच्या जागेनुसार तुम्ही अटेंड करू शकता. आणि विशेष सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली रजिस्ट्रेशन वगैरे कसली काही करायची गरज नाहीये. या सर्व कार्यशाळा मोफत पण आहेत. फक्त तुम्हाला आमच्या स्क्रीनवर ॲड्रेस वरती येतात तुम्ही डायरेक्टली पण येऊ शकता. पण त्याबरोबर तुम्ही आमचे जे नंबर्स आहेत स्क्रीनवरती त्यावर तुम्ही फक्त एक मिस कॉल करा आम्हाला आणि तुम्ही मिस कॉल केला तुमचा डेटा आमच्याकडे येतो आणि 1 ते 2 दिवसात तुम्हाला याचे SMS येऊन जातील. फक्त नाशिकचा कदाचित तुम्हाला SMS येणार नाही तर तुम्हाला डायरेक्टली यायचं आहे नाशिकमध्ये ओके. बाकी कार्यशाळेने तुम्हाला प्रॉपरली SMS येते आणि त्यातनं तुम्ही येऊ शकता कुठल्या कार्यशाळेला. अर्थात ह्या कार्यशाळेचे सगळे आपले डिटेल्स आपल्या स्क्रीनवरती आहेतच आणि ही मोफत कार्यशाळा आहे. फक्त केवळ आणि केवळ एक मिस कॉल द्या आणि तुम्ही सगळा ॲड्रेस तिथे प्राप्त करू शकता. आणि कधी कधी ही कार्यशाळा आहे हे देखील तुम्हाला समजू शकतं. एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर ह्या कार्यशाळा तुमच्या दर महिन्याला होतच असतात. अनेक लोक त्यामध्ये सहभागी होतात आणि अनेक लोकांचे शेअर्स खरं तर अनेक लोकांनी याच्यामध्ये गुंतवायला देखील सुरुवात केलेली आहे. मला हे जाणून घ्यायचे की या कार्यशाळेचा नेमका कसा फायदा आपल्या प्रेक्षकांना होऊ शकतो? पहिलं तर तुम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करावी कुठे करावी ह्याचा पूर्ण तुम्हाला नॉलेज दिला.
अशी व्यक्ती ज्याला शून्य ज्ञान आहे, काहीच माहित नाही त्यांना ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीबद्दल, याचं तुम्हाला भरपूर चांगलं त्याने योग्य ते ज्ञान दिलं. आता सेकंडली तुम्ही ट्रेडिंग करून दिवसाला समजा 10-20 हजार रुपये टाकले तर दिवसाला 700-800 रुपये किंवा लाखभर रुपये टाकले, दिवसाला 3-4 हजार रुपये सहजरित्या तुम्ही कसं कमवू शकता ह्याचं तुम्हाला योग्य ते ज्ञान दिलं. आता आणि त्याबरोबर जसं आज आपण बोललो की बाबा लोकांनी म्हणा 500,000च्या नोटा बंद झाल्या, भरपूर लोकांची तारांबळ उडाली, तर जर तुम्ही जर योग्यरित्या गुंतवणूक केली असती, जर योग्यरित्या पैशाला मॅनेज केलं असतं आणि तुम्ही योग्यरित्या टॅक्सेस वगैरे पे केले असतं, तुम्हाला हे सगळं त्रास झाला नसता. राईट. तर कसं काय मॅनेज करायचं, कसं काय आपल्या गुंतवणुका करायच्या आणि कसं काय टॅक्सेशन करायचं, काय करायचं, हे सगळं पैशा रिलेटेड सगळ्या गोष्टी आमच्या कार्यशाळेमध्ये कव्हर होता. त्यावर जो आमचा जो मेन कला आहे ते ट्रेडिंग रिलेटेड, म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करून कसं आपलं फुल टाइम किंवा पार्ट टाइम तुम्ही करिअर घडू शकता याचं देखील तुम्हाला योग्य ज्ञान दिलं होतं. आणि आमचा जो फ्री सेमिनार, फ्री जे कार्यशाळा आहेत त्यामुळे तुम्हाला 0 पासून सगळं शेअर बाजाराचं नॉलेज तुम्हाला दिलं जातं. म्हणजे फारच उत्तम अशी कार्यशाळा खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण महाराष्ट्रात घेतायत. नाशिक इथे आहे आता 14 नोव्हेंबरला आणि त्याचबरोबर दादर, ठाणे आणि पुणे ह्या ठिकाणी असणार आहे कार्यशाळा. आपले सगळे डिटेल्स स्क्रीनवरती डिस्प्ले झालेले आहेत, तर नक्कीच तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नंबरही नोट डाऊन करून घ्या आणि एक मिस कॉल द्या. एक शेवटचा आणि फार महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आत्ता आपण जो काही सध्या गेली 4 दिवस सगळ्या गोष्टी ऐकतोय आणि वाचतोय आणि अनेक लोकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे, भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालावा यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. अगदी थोडक्यात काय सांगाल? हॅट्स ऑफ टू मोदी सर की त्यांनी हे पाऊल उचललं. आणि असं म्हटलं गेलं आहे की एका आपले जे आंबेडकर सर आहेत त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं की दर 10 वर्षांमध्ये आपली करन्सी चेंज झालीच पाहिजे, कधी पुढच्या 10 वर्षांमध्ये पण होऊ शकतं. आणि असंही ऐकलं गेलं आहे की बाकीच्या करन्सी आहेत त्या देखील चेंज होऊ शकतात. तर माझं म्हणणं असं आहे की ह्याच्याही पुढे आता आपल्याला एक धडा मिळाला असेल तर ह्यापुढे जर तुम्ही काही चुका केल्या असतील तुमच्या रिलेटेड टॅक्सेशन, तर यापुढे प्लीज अशा चुका करू नका, ज्याने का आपल्याला असा पुढे त्रास सहन करावा लागणार नाही. आणि अचानक झालं तर आपल्याला कुठे काय करायचं हे कळत नाही, तर हे करू नका. योग्य रिलेटेड टॅक्सेस पे करा, इमानदारीत आपलं आयुष्य जगा आणि आपल्या उंच मानेने आपली आयुष्य जगत राहा. अर्थातच खूप छान मार्गदर्शन तुम्ही या निमित्ताने केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. धन्यवाद. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमात इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.